आज आपण शेंगदाणे, हरभऱ्याची डाळ आणि खोबरं ह्याची ओली चटणी करणार आहोत. ही चटणी इडली बरोबर किंवा डोशा बरोबर पण खूप छान लागते. पोळी बरोबर खाल्ली तरी सुद्धा खूप छान लागते. तर त्यासाठी मी भिजवलेले शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ घेतलीये. खोबरं घेतलंय. ओलं खोबरं असेल तरी चालेल किंवा सुकं खोबरं थोड्या वेळ पाण्यात भिजवून ठेवलं ना तरी चालेल. कोथिंबीर, आलं, मिरची, जिरे. आपण आता हे सगळं मिक्सरमध्ये टाकू. शेंगदाणे नुसते भाजलेले घेतले किंवा भिजून घेतले ना तर लगेच चव बदलते. त्यानुसार आपल्याला घ्यायचे. भिजवलेले शेंगदाणे छान लागतात. कोथिंबीर टाकायची आहे. पुदिना जरी असेल, पुदिना टाकला तरी छान लागतो. मिरची चवीप्रमाणे टाकता येईल. आणि जिरे आणि वाटतानाच मीठ टाकायचंय. आणि 1 चमचा साखर टाकली आहे. थोडीशी गोड छान लागते. आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊ. आता हे छान वाटून झालंय. आता ही चटणी झाली आहे. त्यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस पिळते. मिक्स करून घेऊ आपण हे. आता याला फोडणी देऊ. तेल टाकलंय. व्यवस्थित तापू द्यायचं हे. तेल छान तापलंय. यात आपण आता मेथी दाणे टाकू. ते थोडेसे तडतडले की मग त्यामध्ये मोहरी टाकायची. भरपूर मोहरी. आणि शेवटी जिरे आणि हिंग. फोडणी छान झाली आहे. आता ती आपण चटणीमध्ये टाकूया. छान अशी चटणी तयार. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि सांगा कशी झाली आहे ते.